कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या 3 सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय। तर या महिलांनी पोलिसांनी गैरवर्तन, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केलाय। मात्र पोलिसांनी या प्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पुणे पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत। यामुळे संतप्त झालेले आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात देदनका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती। तिला मदत करण्यासाठी पुण्यातील 3 सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी पुढाकार घेत तिला वन स्टॉप सखी सेंटर मध्ये दाखल करून स्वावलंबी बनण्यास मदत केली। त्यानंतर अचानकच या महिलेचा एक नातेवाईक संभाजीनगर मधील एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली। कोथरूड पोलिसांनी विवाहितेला मदत करणाऱ्या या 3 महिलांच्या घरी छापा टाकत त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं। तर यातील एका पीडितेचं म्हणणं आहे की पोलीस आधी आमच्या घरात शिरले, ते आम्हाला नको नको ते बोलत होते, मग ते एकदमच बेडरूम मध्ये गेले। एवढंच नाही तर ते आमच्या बाथरूम मध्येही शिरले आणि त्यानंतर त्यांनी चक्क आमच्या इनरवेअर तपासल्या। हे संपूर्ण करत असताना त्यांनी आम्हाला घाण शिव्या सुद्धा दिल्याचं महिलेने म्हटलंय। आम्ही त्यांना याबद्दल जाब विचारल्यावर पोलीस स्टेशनला चला, आम्ही दाखवतो असं म्हणत धमक्या दिल्याचं म्हणत पीडित 3 मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर सुद्धा पोलिसांनी आम्हाला 5 तास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली। तसंच वेगळ्या खोलीत नेऊनही मारहाण करण्यात आल्याचं महिलेचं म्हणणं आहे। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि संभाजीनगर येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी तर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा असा आरोप या महिलांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणानंतर काही तास आंदोलन करूनही पुणे पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याने शेवटी रात्री 3:30च्या सुमारास या पीडित 3 मुली घरी परत गेल्या। दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली आहे। पोलिसांकडून सांगण्यात आलंय की अॅट्रॉसिटी कायद्यानुसार एखादी घटना जर सार्वजनिक ठिकाणी घडली असेल आपण गुन्हा दाखल करू शकतो। मात्र हे संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशन मधील एका खोलीत घडलंय। तर या पीडितांना न्याय मिळावा यासाठी आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। मात्र तब्बल 2 तासांच्या चर्चेनंतर पोलिसांनी त्यांना एक पत्र दिलं। या पत्रात पोलिसांनी स्पष्टपणे म्हटलंय की ही घटना पोलीस स्टेशन मधील एका खोलीत घडली आहे। अॅट्रॉसिटी कायद्यानुसार अशा प्रकारची घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्यास गुन्हा दाखल करता येतो, पण ही घटना एका खोलीत घडल्यानं हा गुन्हा दाखल करता येणार नाही। तर पुणे पोलिसांच्या या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। आमदार रोहित पवार आणि अंजली आंबेडकर यांनी पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे गंभीर आरोप केलेत। तर पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी असं पत्र दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे। तर या पत्रामुळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता बंद झालाय। त्यामुळे आता पीडित महिला आणि वंचित बहुजन आघाडी या पत्राचा आधार घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे। तर आता आंदोलनकर्त्यांकडून या प्रकरणात पुढे नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मुलींच्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राइब करायला विसरू नका।